तुम्ही 17 साल मार्गदर्शन मागून हे दिलं होतं, कुठे मार्गदर्शन तयारच केलं नाहीच केलं तयार. सरळ सांगा कोणत्या साहेबाकडे? नाही नाही मागच्या साहेबाकडेच दिलं होतं तुम्ही. म्हणजे हे आले कधी ते गेले कधी आणि त्या मधल्या काळात का नाही गेलं मग ते सांगा बघा. हे तुम्ही साहेबाकडे ठेवलेले ना, मी काय सांगतो साहेब सही झालेले देऊ नका मला, फक्त जे ठेवले ते दाखवा. नाही ना साहेब कधी पण मुंबईला जातील दिल्लीत आम्ही घरी काय विचार काय नाही ना. मी सांगून गेलो ना 8 दिवसापूर्वी मी येऊन रितसर खुर्चीवर बसून हात जोडून त्यांचं स्वागत करून बुके देऊन फुलं देऊन सगळं सत्कार करून या सगळ्या विषयाबद्दल बोललेले. मग आज आम्हाला जर कुठली जात नाही तर मग त्याला काय असेल? दुसरं अनुकंपाने हे लाभार्थी यांना 1.5 वर्षापासून श्री बबन तडवी उपआयुक्त हेतू पुरस्कार यांना पुरवले. आम्हाला देखील पाहिजे त्याच्याशिवाय पुन्हा पोलीस स्टेशनला फोन करा, आमच्या 18 सिटी 300 काय आपले दाखल करायचे करा, आम्हाला पडत नाही, आम्ही भीत बी नाही. तिसरी गोष्ट शहर अभियंत्याचे लेखा परीक्षण झालेले कधी झालेले? 25/6/2025 ला. त्याचं अनुपालन वगैरे कधी करणार आहे? म्हणजे मी विचारल्यानंतर तुम्ही काय करणार? परत त्यांनी केलेले फरक कसे चूक आहे का बरोबर आहे? तिसरा विषय बबन तडवी चौकट माझा आहे का हो? मी तुमचा आतापर्यंत सगळे सगळे कागद घेतलेले मी काही आज बोलत नव्हता, हे मी व्यवस्थित बोलतो. हे जे आहेत बबन तडवी ह्यांची स्ट्रॉंगली तपासणी करा, ह्यांच्याकडे कोणते कोणते विभाग होते, कारण की ह्यांचे हेतू पुरस्कार 1.5 वर्षापासून काम थांबवले, आमच्याकडे त्याचे पुरावे. त्याच्यानंतर त्यांनी काही पत्र दिलं नाही, काही दिलं नाही. मग त्यांची स्ट्रॉंगली दप्तर तपासणी लावली, त्यांच्याकडे जे जे विभाग होते, कोणती फाईल आली, विहित वेळेत ती फाईल गेली का नाही गेली, नियमावर त्याच्यावर कारवाई झाली का नाही झाली, या संदर्भात सगळ्या गोष्टी त्यांनी आम्हाला त्यांची दप्तर तपासणी लावायची. हा आमचा अधिकार आहे. तुम्ही म्हणा की आम्ही नाही लावू शकणार, आम्ही नाही लावणार, तसं लेखी पत्र द्या. एसी तर मला सांगा की तुम्ही आयुक्त साहेबांकडे कॅबिनला टेबल आहेत म्हणाले ना, सही नाही झालेली ना, सोडून द्यायचे, ते मला आणून दाखवा. तुम्ही हे तयार केलेलंच नाही अजून. आणि वरून 18 सिटीच्या धमक्या आम्हाला, 353च्या धमक्या आम्हाला, आणि तुमच्या कोणत्या तुम्ही काम करत नाही 20 वेळेस तर तुमच्या कोणते गुन्हे दाखल करावे ते सांगा मला. आणि तुम्ही कोण? तुम्ही कोण? तुमचं आय कार्ड कुठे? नाही ना विषय नाही अजून 15 दिवस येणार नाही, ते मुंबईला जातील. मग आम्ही काय करायचं? तुम्ही आम्हाला बोलायचं पोलीस स्टेशनला फोन करा, 353 दाखल करा, 18 सिटी दाखल करा आणि एक मोठी व्हॅन घेऊन या. आम्हाला न्यायचं तर शिस्तीत न्याय, उचलून न्यायचं लोक असतं आम्हाला फरक पडत नाही, उठणार नाही, काय करायचं रितसर अजून आम्ही बोलत नाही म्हणा, अजून आम्ही माती घालून नाही म्हणा. आम्ही रितसर दररोज यायलो, व्यवस्थित सांगायलो, शिस्तीत सांगायलो, लोकशाही पद्धतीनं सांगायलो, आमदार द्यायलो, सगळं द्यायलो. आणि आम्हाला का दिलं तुम्ही? एसी तर लागत असते मला दाखवा, उघड्या द्यावी आणि आम्हाला दाखवा मला फक्त. माझं समाजात पत्र देऊ नका, पत्र द्या, पण मला ते मार्गदर्शन दाखवा. तुम्ही तयार केलेलं नाही केलेलं आहे. दुसरं अनुकंपा घ्यायचं काय? एक समाधान म्हणजे आमचे अनेक विषय आम्ही आमच्या टॅक्समध्ये नळपट्टी भरलेली सगळ्या टॅक्स भरतो. आमचा अधिकार आहे सगळं विचारायचं, आम्ही मारणार आणि आम्ही कोणाच्या घरी जाऊन म्हणतो नाही पाणी घालून. हे महानगरपालिका आमची आहे आणि तुम्ही आमचे नौकर आहे. आणि जे आम्ही मालक आहे तुम्ही नौकर आहे. काय नाही कमिशनर साहेब, मला कमिशनर साहेब आपण द्या. समाधान झालं त्यांच्या बोलण्यावर तर मी उठतो इथून. एक समाधान फटकन कशाला वेळ करायचे? दाखव फटकन दाखव. आणि आयुक्त साहेबांना फोनवर बोलत होतो तेव्हा कोणती आपण काय माहिती उद्या नाही दररोज येणार आहे, इथं मान घेऊन बसणार आहे. दररोज कोणतं करायचं बंद? पुरा मार्ग बंद करा, सगळं आयुक्त टाकायचं, बाकीच्या लोकांनी काय करायचं? मला एसीचं मार्गदर्शन दाखवा. आणि अनुकंपा उपायुक्ताकडे पैसे
पृथ्वीराज देशमुख औरंगाबाद त्या आयुक्ताला वाटत असेल आमच्या वृत्तीला काही नाही आणि आम्हाला विनंती नाही ज्या